हिंदू धर्मातील एक प्रमुख शिकवण आहे की जिथे स्त्रीला देवी समान पूजले जाते तिथे देवता वास करतात। पण आजच्या काळात ही शिकवण शाळा आणि महाविद्यालयांमध्ये न शिकवल्यामुळे स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जात आहे। या परिस्थितीचा परिणाम म्हणून भारताची ओळख आज जगभरात बलात्कारांचा देश म्हणून होत आहे। आपल्याला आपल्या धर्म परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान असावा लागतो, पण आज पाश्चात्य संस्कृतीला आपल्यावर हवी तीच पद्धत मानली जात आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही युवतींना असुरक्षिततेचा सामना करावा लागतो। बलात्कार, अत्याचार, लैंगिक शोषण आणि लव जिहाद यासारख्या समस्यांनी युवतींच्या असुरक्षिततेला गंभीर परिणाम केला आहे। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात धनश्री केळशीकर यांनी मुलींना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्दिष्टाबद्दल बोलले। उरण रायगड येथील श्रीराम मंदिर सभागृहात पार पडलेल्या शिबिरात 60 धर्माभिमानी युवती उपस्थित होत्या। या शिबिरात कराटे, दंडसाखळी प्रशिक्षण आणि स्वसंरक्षणाच्या तंत्रांची माहिती देण्यात आली। मुलींना पूर्वतयारीसाठी काय करावे, फोनमध्ये स्पीड डायलवर कोणते क्रमांक ठेवावे, सोशल मीडिया वापराच्या सुरक्षिततेवर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच भारतीय संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली। ही शौर्य प्रशिक्षण शिबिरे युवतींना आत्मसुरक्षा आणि आत्मबल वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरतात।